गाय घ्यावी की म्हैस? शेतकऱ्यांना खरंच कोण फायदेशीर आहे? हेच आपण आज संपूर्ण गणित पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण गाय आणि म्हैस याची तुलना करणार आहोत. याचे सविस्तर गणित तुमच्या समोर मांडणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि महत्त्वाचं माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, पहिला मुद्दा आहे दुधाचं उत्पन्न. तर मित्रांनो, गाय 18 ते 20 लिटर दूध देऊ शकते. म्हणजे नॉर्मल सर्वसामान्य शेतकऱ्याला घ्यायची म्हणलं तर 18 ते 20 लिटर दूध देऊ शकते. ही जर म्हशीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 8 ते 10 लिटर म्हस दूध देऊ शकते. म्हणजे नॉर्मल गाय, नॉर्मल म्हशीचं आपलं चाललंय. जर जातीवंत गाय असेल तर ती 40, 50, 60 लिटर सुद्धा दूध देऊ शकते. आत्ताच गिरलांडोची जी ब्रीड आहे तिने 120 लिटर पर्यंत सुद्धा दूध दिलेलं आहे एका दिवसाचं. आणि म्हैस उत्पादनामध्ये 30 लिटर पर्यंत म्हणजे ब्रीड करून पोहोचलेला आहे. पण आता आपण नॉर्मल गाय आणि नॉर्मल म्हैस याचं सर्व गणित आपण बघणार आहोत. म्हणजे जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना जे परवडेल तसं तेच गणित आज आपण या व्हिडिओमध्ये आपण मांडणार आहे. तर मित्रांनो, नॉर्मल गाय 18 ते 20 लिटर पर्यंत दूध देऊ शकते आणि म्हैस 8 ते 10 लिटर. म्हणजे जर क्वांटिटी मध्ये जर बघायला गेलं तर गाय पुढे आहे. म्हणजे गाय जास्त दूध देते, पण क्वालिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर म्हशीच्या दुधामध्ये क्वालिटी असते. पुढचा मुद्दा आहे फॅट आणि दर. आता म्हशीच्या दुधाची फॅट 6 ते 10 फॅट पर्यंत सुद्धा जाऊ शकते. म्हणजे 6% ते 10% फॅट सुद्धा जाऊ शकते. ही जर गायचं जर बघितलं तर 3 ते 4% फॅट असते. म्हणजे नॉर्मल 18 ते 20 लिटर दूध देणारी गाय ही जर चांगली ब्रीड असेल किंवा इंडियन ब्रीड असेल तर तिचं दूध 6 फॅट पर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि जर्सीचं 5.5-6 पर्यंत फॅट जाऊ शकते. जर चाऱ्यामध्ये जर चांगलं काम केलं, सुका चारा त्याला प्रमाणात दिला तर फॅट पर्सेंट सुद्धा वाढू शकते. पण नॉर्मल 3 ते 4% फॅट गायच्या दुधामध्ये असते आणि म्हशीच्या 6 ते 8% फॅट आपण धरूया. तर मित्रांनो, ह्याचा दर किती बसतोय आता साधारणतः 30 ते 40 रुपये गायच्या दुधाला दर बसतो. आणि म्हशीच्या दर दुधाला बघायला गेलं तर 50 ते 80 रुपयापर्यंत म्हशीच्या दुधाला दर बसतो. जर गायच्या उत्पादनामध्ये बघितलं तर गायचं दूध जास्त आहे, पण फॅट कमी, क्वालिटी कमी असल्यामुळे दर कमी बसतो. आणि म्हशीचं जर बघितलं तर कमी दुधामध्ये त्या दुधाला दर जास्त, म्हणजे जवळजवळ गायच्या दुधापेक्षा डबल दर म्हशीच्या दुधाला बसतोय. पण काही इंडियन ब्रीड आहेत, म्हणजे भारतीय गोवंश आहे, म्हणजे गीर झालं, त्याचं दूध जर आपण विक्री करायचं म्हणलं तर ते 100 रुपये लिटर सुद्धा दूध जातं. तर आपण कुठल्या मुद्द्यामध्ये काम करणार आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे. आता समजा एखाद्याला प्रोडक्शन जर करायचं असलं, दुधाचं मिल्क प्रोडक्ट तयार करायचंय, त्यांनी म्हशीमध्ये जरी काम करावं, म्हणजे जी क्वालिटी म्हशीच्या दुधापासून प्रोडक्टला येते ती गायच्या दुधापासून क्वालिटी मिल्क प्रोडक्टला येणार नाही. जर आपण गायचं दूध समजा रतीबानं म्हणजेच की खाऊ गिरायकाला द्यायचं म्हटलं तर ते 45 रुपये लिटर पर्यंत सुद्धा जाऊ शकते. आणि गीर किंवा इतर गोवंश साहिवाल झालं तिथे 100 रुपये लिटर पर्यंत सुद्धा लोक दूध घेतात. पण आपल्याला व्यवसाय कशा पद्धतीने करायचा आहे त्यावर डिपेंड असते. म्हणजे क्वालिटी जर पाहिजे असली तर गायमध्ये पण आहे, पण त्या पद्धतीच्या गायी पाहिजेत. जर गीर गाय घेतली तर ती दूध उत्पादन कमी आहे, फक्त क्वालिटी दुधाला जास्त आहे. ती जर एचएफ जर जात निवडली तर दुधाची क्वालिटी कमी, म्हणजे गुणवत्ता कमी, फॅट कमी, फक्त दूध देण्याची जी क्षमता आहे त्यामुळं एचएफ गाय प्रसिद्ध आहे. त्यामुळं जर दूध व्यवसाय चालू करायचा असलं तर कुठल्या अनुषंगाने तुम्हाला मिल्क प्रोडक्शन मध्ये काम करायचं आहे का डेअरीला दूध घालायचं आहे, त्यावर तुम्ही ठरवू शकता की आपल्याला काय खरेदी करायचं आहे. तर पुढचा मुद्दा असा आहे की भाकड काळ हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर म्हशीमध्ये बघायला गेलं तर सर्वसाधारणपणे शेवटचे 5 ते 6 महिने तरी कमीत कमी म्हशीला भाकड काळ असतो. एखादी म्हैस असते अपवाद एखादा की जी कंटिन्यू दूध देऊ शकते, किंवा टायमिंग मध्ये जर गाभ घालू 3 महिन्याच्या आधी एखादी म्हैस गाभ गेली तर ती कंटिन्यू दूध देऊ शकते. पण सर्वसाधारण जर सर्वसामान्य जर म्हशीची जर तुलना केली तर म्हशीचा भाकड काळ हा जास्त असतो. शेतकऱ्याला अंगावर म्हैस सांभाळावी लागते, म्हणजे दुधाचं उत्पन्न येणार असतं ते थांबतं आणि बाकीचा जो 5-6 महिन्याचा काळ आहे तो स्वतःकडच्या खिशातले पैसे घालून म्हैस सांभाळावी लागते. ही जर गायमध्ये बघितलं तर गाय कंटिन्यू येईपर्यंत दूध देऊ शकते, फक्त 2 महिना आपण त्याला आठवावी लागते गाय.
2 महिन्याचा ड्राय पिरियड ठेवावा लागतो, जेणेकरून पुढच्या वेतामध्ये गाय जास्त उत्पन्न देऊ शकेल. त्यामुळं भाकड काळामध्ये गाय सगळ्यात पुढे आहे. म्हणजे गायचं दूध देण्याची क्षमता आहे ती कंटिन्यू गाय दूध देऊ शकते. तर पुढचा आणि महत्वाचा मुद्दा आहे खर्च. आता गाय आणि म्हैस चारा लागणार आहे, पाणी लागणार आहे, खाद्य लागणार आहे. पण त्याचं पण प्रमाण आहे, कुणाला किती द्यायचं, किती लागतं. आता जर आपण म्हशीच्या तुलनेत जर गायची तुलना केली, तर गायला खाद्य किंवा वैरण म्हणा, चारा हे म्हशीच्या तुलनेत कमी लागतं. त्यामुळं खर्च खाद्याचा आणि चाऱ्याचा कमी येतो. फक्त विषय राहिला आता मेडिकल, म्हणजे सर्वात मोठा फरक इथंच पडतो. मेडिकल म्हणलं की डॉक्टर आला. मेडिकल इतर म्हणा, मेडिकलची गाय सेन्सिटिव्ह असते, म्हैस स्ट्रॉंग असते. गाय जर सेन्सिटिव्ह, उन्हाचा त्रास गायला होतो म्हशीपेक्षा जास्त. प्रत्येक ऋतूचा, फक्त हिवाळ्यामध्ये गाय टिकून राहू शकते, पण म्हैस जास्त टिकू शकत नाही. त्यामुळं व्यवस्थित शेडचे बांधणी करावी लागते म्हशीसाठी. पण इतर खाद्याचा वगैरे खर्च बघितला तर गायच्या तुलनेत म्हशीचा खर्च जास्त येतो. तर महत्वाचं आहे मेडिकल. इथं जर तुम्ही व्यवस्थित जर हिशोब केला, व्यवस्थित जर मॅनेजमेंट केलं मेडिकलचा, जी गायला आवश्यक वातावरण आहे, म्हशीला जे आवश्यक वातावरण आहे ते दिलं, तर मेडिकलचा खर्च सुद्धा इथं कमी येऊ शकतो. म्हणजे की आता आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया की जे कुठल्या कुठल्या काळजी घेतली पाहिजे जनावरांमध्ये, त्यावेळी आपण व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती घेऊया. तर मित्रांनो, विषय एवढाच आहे मेडिकलचा की मॅनेजमेंट पाहिजे, नियोजन पाहिजे, योग्य काळजी घेतली पाहिजे दोन्हीत पण, तरच फायदा आहे. नाहीतर जर मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल तर गाय पाळा किंवा म्हैस पाळा, ते लॉस मध्येच व्यवसाय जाणार. आता जे मुद्दे मांडले त्या सर्वसाधारण मुद्द्यावरून एक गोष्ट लक्षात येते की दोन्ही पण प्रॉफिट मध्येच आहे. म्हणजे म्हैस सांभाळा किंवा गाय सांभाळा, दोन्ही सुद्धा फायदा चांगला मिळवून देऊ शकतात. फक्त नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. आपली परिस्थिती कशी आहे, आपल्या इकडचं वातावरण कसं आहे, आपली नियोजन करण्याची कुवत किती आहे, त्यावर आपला खर्च करण्याचा कपॅसिटी किती आहे. जर तुम्हाला गाय एक घ्यायची असेल तर ती कमी पैशामध्ये सुद्धा येऊ शकते. पण म्हशीच्या मार्केटमध्ये गेलं तर म्हशीचं मार्केट लाखाच्या आसपास, म्हणजे लाखापर्यंत पोचली. चांगली एक 8-10 लिटरची जरी म्हैस घ्यायची म्हटलं तर 1 लाखापर्यंत किंमत मोजावी लागते. ही जर 18-20 लिटरची जर गायची घ्यायची म्हटलं तर 60-65-70 पर्यंत गाय व्यवस्थित हिशोबानं भेटू शकते. तर तुम्हाला कुठल्या ह्याच्यात काम करायचं आहे, म्हणजे कुठल्या मिल्क प्रोडक्शन मध्ये काम करायचं आहे का, दूध डेअरीला घालायचं आहे का, स्वतःचा इतर काय सुद्धा. आता गायमध्ये सुद्धा प्रोडक्शन करता येते, नाही असं नाही, पण ती क्वालिटी म्हशीसारखी भेटू शकत नाही. पण तुम्हाला कुठल्या ह्याच्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यावर तुम्ही व्यवसाय ठरवू शकताय की, म्हणजे दोन्ही पण प्रॉफिट मध्ये आहेत. फक्त तुम्हाला कुठल्या, तुमची परिस्थिती काय आहे, तुमची कंडिशन काय आहे, त्यावर तुम्ही ठरवू शकताय की म्हैस घ्यायची का गाय. दोन्ही पण फायद्यामध्येच आहेत. आता मित्रांनो, हे झालं माझं मत. तुमचं मत काय आहे ते कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून लोकांना पण समजेल की नक्की काय आहे व्यवसाय. गाय पालन, म्हैस पालन दोन्ही मध्ये फायद्याचं काय आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा. आणि अशीच माहिती जर तुमच्या मित्रांना हवी असेल तर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण माहिती मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.